हाय नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आज सकाळ मस्त निवांत झाली. खरं सांगू का, मला आज भरपूर घाई गडबड आहे. आज मी माझ्या मावशीकडे जाणार आहे. आज मावशीकडे आमचा धोंडा असणार आहे. त्यानंतर मावशीचं घरनं रिनोव्हेट केलं, तेही मला तुमच्यासोबत शेअर करायची एक्साइटमेंट खूप जास्त आहे. ॲनिव्हर्सरीची साडी मिळणार आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे आजच्या दिवसासाठी मी मस्त एक्सायटेड आहे. भरपूर एनर्जेटिक असायचं आहे मला आज, म्हणून मस्त माझ्या गार्डनमध्ये येऊन निवांत वेळ घालवला. चला आता जरा एक्सरसाइज करते आणि डायरेक्ट जे आहे आता बहुतेक मावशीच्या घरीच मी तुम्हाला भेटते. एखाद्या गोष्टीची एक्साइटमेंट असली ना, काहीतरी नवीन घडणार असलं, काहीतरी वेगळा रुटीन आपला असणार असला, तर की आपली एक्साइटमेंट एनर्जी लेवल खूप वेगळी असते नाही का. सो आज इतकी भरभर कामं आटोपली. आरू येणार नाही, सो तिचा स्वयंपाक वगैरे केला. ॲक्च्युली आम्हीही एक एक दोन दोन पोळी जेवूनच घेतलं आणि त्यानंतर मी इथे रेडी होते आहे. सो पिहूचं चाललेलं, मम्मा मलाही रेडी करून दे. आणि बघा मी त्याला इथे बोलत होती, तुला काही रेडी व्हायची गरज नाही बाबा, तुला देवाने नॅचरलीच खूप काही दिलं आहे. होठ तर त्याची असे लाल आहेत ना, जणू लिपस्टिक लावली की काय असं वाटतं. कितीदा तर त्याला म्हणजे चिडवतातही आमच्या फॅमिलीमध्ये, मुलगी आहे का म्हणून. पण खूप गोड दिसतो तो, अगदी नॅचरलीच. पण चला, आपल्याला छान दिसायसाठी थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागतात, म्हणजे मला म्हणायचं आहे. सो चला मस्त अशी रेडी झाले. आणि त्यानंतर मावशीकडे, जसं मी बोलले की आज मावशीकडे आमचा धोंडा आहे. सोबतच हे जे रिनोव्हेट केलेलं घर आहे, सो इथे पारायण पण ठेवलेलं आहे गजानन महाराजांचं. पण मला असं माहीत होतं की ज्या बायका आहेत त्यांच्या एरियातल्या आहेत की मावशीच्या फ्रेंड आहेत, सो त्याच पारायण वाचतात. मला जर माहिती असतं की त्यांच्यासोबत आपणही बसायचं असतं, तर मी म्हणजे सकाळीच आले असते आणि पूर्ण पारायण मी केलं असतं. पण तरीसुद्धा मी 2-3 अध्याय जे आहेत ते वाचलेत. पण त्यांची स्पीड खूप जास्त होती, मला काही त्यांच्यासोबत मॅच करता आलं नाही. पण बऱ्यापैकी जे आहे जसं जमलं तसे 2-3 अध्याय जे आहेत मी घेतलेत. त्या बायकांनी पूर्ण पारायण फक्त 4 तासात कंप्लीट केलं आणि खरंच मला त्या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. आणि तेही माहिती आहे का, स्पीडली. त्यांचा स्पीडही छान होता, त्यांचा आवाजही छान होता, ऐकताना खरंच खूप भारी वाटत होतं. सर्वांचं पारायण आटोपल्यानंतर छान आरती झाली आणि त्यानंतर माझ्या मावशीने, ज्या ग्रीन साडीत आहेत त्या माझ्या मावशी आहेत, बाजूच्या मामी आहेत, ओळखताच तुम्ही. सो त्यांनी हे छोटे छोटे ग्लासेस जे आहेत पितळेचे ते सर्वांना दिले. पारायणासाठी ज्या स्त्रिया आल्या होत्या त्यांनाही दिलेत, शिवाय माझी आई, मामे बहिणी, मी वगैरे सर्वांना. आता पूजा कशी मांडली तेही बघा. अगदी मस्त सिम्पलशीच पण खूप छान पूजा मांडली. नैवेद्यामध्येही भरपूर पदार्थ मावशीने इथे बनवलेले आहेत. आणि सोबतच जे आहे, ज्या पारायणासाठी बायका आल्या होत्या किंवा आमच्यासाठी म्हणा, अशी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती. सो पारायण झाल्या आरती झाल्या बायका ज्या आहे जेवायला बसल्यात. सो मावशी इथे त्यांची विचारपूस करत होती. आणि जेवणामध्ये आजचा बेत खरंच खूप छान होता. सर्वांसाठी धोंडे जेवण होतं, सोबतच पुरणपोळी, रस वगैरे वगैरे. आता जेव्हा माहेरी गेले तेव्हा मला माहीत आहे माझ्यासोबत तुम्ही सुद्धा चिवला खूप मिस केलं असेल. म्हणजे मला तर करमतच नव्हतं, मुलांनासुद्धा नाही. आणि खरंच करमणारही कसं बघा, इतकी जीव लावते ना ती, एवढीशी असून एवढ्या बायका तिथे बसलेल्या. पण जसं तिला पिहू दिसला ना, म्हणजे पिहूचे पप्पा, दादा, मामा सर्वजण ना वर घर आहे तिथे बसलेले होते. खाली बायका वगैरेच होतो. सो मी वर गेलीच नाही. मी आल्या फ्रेश होऊन जे आहे पारायणाला बसली. सो तिने पिहूला विचारलं, माझी आतू नाही आली का दादा? तिला कडल्या मला भेटायला आली, माझा भरपूर लाड केला. आणि तेव्हापासून हे तिसऱ्यांदा आहे असं, म्हणजे खूप लाड करते आणि स्वतःचा लाड करूनही घेते. खूप भारी वाटतं चिव असली की. आणि खरंच आतूचा भाचीवर आणि भाचीचा आतूवर खरंच भरपूर जीव असतो. आता मला आत्या नाही आहे, त्यामुळे मला हे कधी अनुभवायला मिळालंच नाही. सो आता फायनली म्हणजे पारायण करणाऱ्या बायका जेवून गेल्या. त्यानंतर घरची मंडळी सर्व जे आहे जेवायला बसली. कोणी कुठे. घर मोठं आहे त्यामुळे सर्वांना मस्त निवांत जेवता आलं. पप्पा आले होते, सो पप्पांना इथे मी वाढून आणलं. आणि मामा पण आले तेवढ्यात. बोलली पप्पाला जेव घालते का? म्हटलं नाही हो मामा, तुम्हालाही जेव घालते. सो त्या दोघांना वाढून दिलं आणि तोपर्यंत तिथे उभी राहिले, काय पाहिजे का नाही का विचारत. आणि त्यानंतर मीही मग जेवायला घेतलं. आणि जेवणाचा मेनू दाखवते बघा मी तुम्हाला. छान इथे पुरणपोळी, रस, 2 भाज्या, त्यानंतर अनारसे, धोंडे, अगदी सर्व व्यवस्थित, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या वगैरे. खूप भन्नाट जेवण होतं. जेवण झाल्यानंतर आमच्या इथे गप्पा गोष्टी रंगल्यात.
आणि तेवढ्यात ज्या आहेत ज्या पारायण करणाऱ्या बायका होत्या ना त्या पुन्हा आल्यात आणि मस्त भजनं वगैरे गायला त्यांनी सुरुवात केली. आणि घरातलं वातावरण खरं सांगते इतकं प्रसन्न झालं, इतकं छान फील होत होतं ना इथे, अगदी मस्त पॉझिटिव्ह. इकडे पूजा चालू, भजनं चालू, पण या मुलांचं बघा इकडे काय चाललंय ते इतकी खेळतात ना. म्हणजे ताईचा मुलगा आहे सक्षम, माझा पिहू आणि दादाचा मल्हार, तिघंजण एकाच वयाचे आहेत, फक्त 6-6 महिन्याचं जे आहे अंतर आहे. त्यामुळे त्यांना एकमेकांची छान सोबत मिळते, पण मस्तीही तेवढेच करतात. मग बरं चला, आता मावशीचं घर अगदी निवांतपणे कधीतरी दाखवेल, आज अगदी शॉर्टकट दाखवते. आता जे बघितलं तुम्ही ती बाथरूमचा एरिया होता तो खूप छान आहे. आणि त्यानंतर ही आहे किचन, अगदी छोटीच आहे पण छोट्या जागेतही दादानी खूप छान स्टोरेज वगैरे बनवून घेतलं. आणि सोबतच ट्रॉल्या वगैरेही, म्हणजे कलर कॉम्बिनेशन खरं तर मला फार आवडलं. मस्त असं नाजूक हलकंसं पर्पल आणि व्हाईट टोनमध्ये जे आहे सर्व ट्रॉल्या आहेत. आणि वरच्या साईडला भरपूर स्टोरेज बनवलं. आता रूम छोटी असल्यामुळे ते करणं जरा भागच होतं. त्यानंतर खालच्या ट्रॉल्यात बघा खूप छान प्रकारे जे आहेत बनवलेल्या आहेत. आता आतलं वगैरे ना सध्या काही इतकं प्रॉपर अरेंज केलेलं नाही मावशीने, नाही तर ओपन करून दाखवलं असतं तुम्हाला. त्यानंतर ह्या 2 ओपन शेल्फ पण ठेवल्यात, कारण मावशीला त्रास होऊ नये म्हणून, कारण प्रत्येक वेळेस ट्रॉली उघड शोध ह्या गोष्टींमध्ये वेळ जातोच. म्हणून चहा कॉफी वगैरे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित ठेवता याव्यात म्हणून जे आहेत ओपन शेल्फ ठेवलेत. त्यानंतर इथे तुम्हाला दिसलं छान छोटंसं कबर्ड बनवलं. आणि त्यामध्ये एक आयडिया छान केली बघा, जेव्हा हे लोक कबर्ड बनवून देतात तर शेल्फसुद्धा ते प्लायवूडच्याच देतात, पण वजनामुळे ना त्या खराब होऊ शकतात किंवा भांडी काढ ठेव त्याने खराब होतात. म्हणून दादानी तिथे ना जो दगड असतो त्याच्या शेल्फ बनवल्यात. दिसायला नाही दिसत एवढं छान, पण युजफुल खूप असतं, लवकर खराब होत नाही. त्यानंतर ही मधली रूम आहे, इथे देवघर ठेवलेलं आहे एका साईडला. देवघरही बघा खूप सुंदर बनलंय. त्याच्याच बाजूला एक छोटासा टेबल, त्याला ड्रॉवर वगैरे, म्हणजे तिथे मल्हार बसून अभ्यास करू शकेल किंवा त्याच्या वस्तू वगैरे ठेवू शकेल अशा टाईपचं आहे. आणि शेल्फ वगैरे सेलिंग वगैरे बघितली तुम्ही, खूप सुंदर जे आहे दादानी केलेली आहे. दादा आणि ताई दोघांची चॉईस आहे खरं तर त्यामध्ये. त्यानंतर दादाच्या घराला माहीत आहे का, खूप वर्षाचं घर आहे, जुनं आहे आणि त्यामुळे पाणी खूप मुरलेलं होतं. आत्ता जरी कलर केला तरी 2-1 महिन्यात तो खराब होईल, म्हणून जे आहे भिंतीला असं प्लायवूड लावलं. ही आयडिया मला आवडली. आणि ही आहे लिव्हिंग रूम, ती पण मस्त अशी डेकोरेट केलेली आहे. चला आता आमचा निघायचा वेळ झाला, म्हणून इथे मावशीने जावयाचा मानपान केला, माझीसुद्धा ओटी भरली. त्यानंतर आता इथे मी ताईचं दर्शन घेताना दिसते, याचा अर्थ ताई खूप मोठी आहे माझ्यापेक्षा असं नाही, फक्त 6 महिन्याने मोठी आहे, पण लहानपणापासून माहीत नाही, आम्हाला ती सवय आहे. बरं चला आता मी निघते आहे. ॲक्च्युली आज आईकडे असताना ही गोष्ट मी खूप मिस केली होती. प्रत्येक वेळेस मी घरी निघताना माझी चिव खूप रडते, आता तू थांब किंवा मला तरी घेऊन चल असं तिचं असतं. यावेळेस कोणीच नव्हतं मला म्हणणारं किंवा रडणारं, पण बघा आज चिव पुन्हा रडत होती. आणि खरं सांगू का, मला पण खूप भारी होतं मग ती रडली की, पण एक छानही वाटतं. पण तिला मी नेऊ पण शकत नाही, कारण खूप छोटी आहे. रात्री तिला झोपायला तिचा बाबा वगैरे किंवा आई वगैरे लागते, म्हणून आत्ता तरी मी तिला घेऊन नाही जात आहे. तिथून निघाली आणि सरळ आली हॉस्पिटलला. आता तुम्हाला दिसलं असेल की मी माहेरी गेली तेव्हाही सोनू, म्हणजे माझी भाऊजाई नव्हती, आजच्या कार्यक्रमालाही नव्हती, कारण तिचे वडील ॲडमिट आहेत, त्यांचं मोठं ऑपरेशन झालं, म्हणजेच माझ्या मामांचं. सो इथे मी जे आहे त्यांनाच भेटायला आली होती, त्यांची भेट घेतली. आतलं काही मी शूट केलं नाही, कारण मला काही ते छान वाटत नाही. आणि त्यानंतर आलेली आहे सांगलीवाला. आता माझ्या जितक्या काही साड्या आहेत ना त्या सर्व इथल्याच आहेत, अगदी लग्नाच्या बस्त्यापासनं. सो तिथे आलेली आहे ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट घेण्यासाठी. खरं सांगू का, भरपूर साड्या बघितल्या, इतक्या बघितल्यात ना की शेवटी मी इरिटेट झाली, पण मला एकही साडी आवडत नव्हती. ही थोडीशी आवडली आणि कलरही छान होता, म्हटलं ही घेतली तर आपण फायद्यातही राहू, कारण माझ्या भावाचं पुढे लग्नही आहे, सो हळदीला नेसता येईल. पण आरोहीचे पप्पा बोलत होते स्नेहा खूपच सिम्पल आहे, खूप अशी खास नाही दिसत आहे. आणि त्यांनी असं म्हटलं ना की मग मला ना, म्हणजे मी डाऊटमध्ये येते. सो मी साडी घेणंच कॅन्सल केलं, म्हटलं जाऊ देत नंतर बघूयात आपण. आणि तशीच जी आहे रिकाम्या हाताने दुकानाच्या बाहेर पडले. आता मावशीकडनं आले, मस्त चेंज झाले.
आज मावशीकडे जायची एक्साइटमेंट, सोबत तिचं घर पाहायची एक्साइटमेंट तर होतीच होती, पण त्याहून जास्त एक्सायटेड होती मी माझ्या ॲनिव्हर्सरीच्या गिफ्टसाठी. खूप विचार करून गेले होते, अशी साडी घेईल तशी साडी घेईल, पण मनासारखी साडी काही भेटलीच नाही आणि मी रिकाम्या हाताने घरी आले. चला आता घरी आले, मस्त फ्रेश झाले. सो मुलांचं चाललेलं, मम्मा तू बोलली होती ती जी इतक्या ट्रेंडिंग आईस्क्रीम आहे मँगोवाली, ती आपण बनवूयात म्हणून. सो म्हटलं चला आता म्हणजे छान फ्रेश वाटतंय मला. सो आता बराच वेळ झाला तसा, पण म्हटलं जाऊ देत, ती एवढी आईस्क्रीम बनवून घेऊ, रात्रभरात ती तयार होईल म्हणजे उद्या मुलांना खाता येईल. आता ना दूध तापायला ठेवलं मी, अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त असेल, पण ते आटायला भरपूर वेळ घेतं. मध्ये मध्ये चम्मच फिरवतच आहे मी, पण म्हटलं सोबत काहीतरी कामंही झाली पाहिजे. हा जो लॅम्प आहे हा क्लीन करते, हा तर दररोज क्लीन केला ना तरी तसंच होतं, तरीसुद्धा मी क्लीन करते. पण आज क्लीन मला यासाठी करायचा, यामध्ये जो बल्ब आहे ना तो व्हाईट आहे. ॲक्च्युली त्यामध्ये छान तो वॉर्मवाला जो बल्ब असतो, वॉर्म व्हाईट, तो खूप छान दिसतो. पण आमच्याच्याने तो व्हाईट आला होता. पण जेव्हा मी आईसाठी तो बल्ब घेऊन आले ना, तेव्हा माझ्यासाठी सुद्धा एक बल्ब घेऊन आले. सो तो चेंज करायचा. म्हटलं आता चेंज करायचं असतं, थोडं क्लिनिंगही करून घेते. आता छान दिसतोय बघा. आधी ना सर्व व्हाईटच दिसायचं. सो इतकं ना म्हणजे माहीत नाही का, पण येलो लाईटचा इफेक्ट काही वेगळाच येतो. आणि लाईट ऑफ केलं की कसं दिसतंय ते दाखवते. आहा हा हा, इतकं ॲस्थेटिक, इतकं शांत आणि खूप मस्त वाटतं. असा लॅम्प असेल ना तुमच्याकडे, त्यासाठी जो येलो वॉर्म टोनमध्ये लाईट मिळतो तोच यूज करा. माझं म्हणजे लॅम्प वगैरे क्लीन करीस्तोवर दूध बघा मस्त आटून आलं होतं. आणि आता मी ॲड करते आहे साखर, फक्त 1.5 चम्मच, त्याहीपेक्षा कमी साखर ॲड केली. तेच छान थंड होऊ दिलं आणि मिक्सरमधनं फिरवून घेतलं. तोपर्यंत हा आंबा मी मस्त म्हणजे वरचा साईडनं कट केला, त्यातली जी आटोळी होती ती वेगळी केली. आणि आता जे दूध आटवलं होतं थंड करून मिक्सरमधनं फिरवलं, त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकायला विसरली होती. सो ड्रायफ्रूट टाकलेत आणि आता ते सर्व दूध जे आहे मी या आंब्यामध्ये भरते आहे. हे माहिती आहे का, असं बघूनच इतकं टेम्पटिंग दिसत होतं की आत्ताच खाऊ की काय असं वाटत होतं. पण आईस्क्रीम खायची होती म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवलं. बघताय ना मागं, फक्त लाईट चेंज केला आणि त्या फ्लोर लॅम्पचा लुकच चेंज झाला. व्हाईट कलरने खरंच पाहिजे तसा जो इफेक्ट असतो ना आपल्याला मिळत नाही. वॉर्म कलरने इतकं मस्त शांत एस्थेटिक वाटतं की काय सांगू. तर तुमच्याकडे असा जर फ्लोर लॅम्प असेल ना तर नक्की जो वॉर्म टोनचा लाईट येतो ना तोच वापरायचा प्रयत्न करा. चला आता मी जे आहे मँगो आईस्क्रीम बनवायला ठेवलेली आहे. आता ती तर उद्या बनणार, त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी दाखवतेच, पण त्याआधी माझ्या मावशीने वानात मला काय दिलं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो मस्त हा पितळेचा छोटूसा ग्लास दिलाय. हे वाण मिळाले मला मावशीकडनं आणि साडी कोणती मिळाली ते दाखवते. सो अशी जी आहे ही साडी आहे, ड्युएल टोनमध्ये आहे. मस्त पिंक, ऑरेंज, येलो जो आहे तिचा टोन आहे, ज्याला आपण ऊन सावली वगैरे असं म्हणतो ना तसं. हे असे काहीशी काठ आलेले आहे साडीला, मस्त राणी पिंक कलरचे. आणि पूर्ण साडी सेम आहे, नाही सॉरी पदर वेगळा आहे जरा. येलो आणि ऑरेंज टोनमध्ये जो आहे पदर आहे. आणि टेसल्स बघा ह्या साडीचे, इतके सुंदर मस्त येलो कलरचे टेसल्स आहेत. आणि यावर मी येलो कलरचं ब्लाऊज जरी घातलं ना तर या टेसल्समुळे तेही यावर परफेक्ट जाईल आणि उठूनही दिसेल. पण यामध्ये जे ब्लाऊज आलेलं आहे ना ते पण खूप सुंदर आहे, त्यामुळे मी तेच शिवणार आहे. बघा ब्लाऊज मस्त प्लेन आहे आणि त्याला फक्त जे आहेत हे 2 काठ आहेत. सो बोट नेकचा गळा वगैरे शिवला ना तर हे ब्लाऊज खरंच खूप सुंदर दिसणार आहे. ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट जरी मिळालेलं नाही म्हणजे मी घेणारच आहे, ते पेंडिंग आहे आपण असं समजू. पण ही छानशी साडी मला मिळालेली आहे. सो कशी वाटते साडी मला नक्की सांगा. चला आता हे सर्व आवडते, मला जायचं आहे फिरायला. आणि माझी आईस्क्रीम कशी बनते काय बनते थोड्या तुमच्यासोबत शेअर करते. आणि ॲक्च्युली ह्या क्लिप दुसऱ्या दिवशी सकाळची आहेत बरं का. इतकी घाई झाली होती मुलांना म्हणून कामं सोडून आधी हे काम करायला घेतलं. सो रात्रभर मस्त ती आईस्क्रीम सेट झाली आणि सकाळी बघा इथे मी फायनली ती सर्व करायला घेतली. म्हणजे मुलांना घाईच तेवढी झाली होती. सर्वात आधी वरचा भाग म्हणजे बाजूला केला. आंब्याची जी साल आहे
ती रिमूव्ह केली. हाताचा असा बँड वाजत होता कारण खूप थंडगार झालं होतं ते. त्यानंतर त्याच्या अशा मस्त छोट्या छोट्या पातळ पातळ जे आहेत काप केलेत आणि बघा आपली मस्त टेम्पटिंग अशी आईस्क्रीम बनवून तयार झाली. थोडीशी ड्रायफ्रूट्स आणखी ॲड करून जी आहे ती सर्व केली. दिसायला जितकी छान दिसते ना त्याहून जास्त चवीला झाली होती. खूप ट्रेंडिंगला आहे सध्या तरी. तुम्ही अजून ट्राय केली नसेल तर आणखी आंब्याचा सीझनही गेलेला नाही आणि आईस्क्रीमचाही नाही. सो नक्की ट्राय करा, खूप छान बनते. सो चला आता आम्ही आमची आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतेच मी अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वात आधी तर स्वतःची काळजी घ्या आणि मला छान छान कमेंट करा. चला बाय.